नमस्कार। आजचा विषय प्रत्येक शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा आहे। अनेक वेळा शेतात अचानक जेसीबी येते, काही कर्मचारी येतात, 2 दिवसात खड्डे खणले जातात आणि बघता बघता तुमच्या शेतात मोठे वीज खांब उभे राहतात। अनेकांना आधी नोटीस दिली जात नाही, परवानगी घेतली जात नाही, भरपाई दिली जात नाही आणि जेव्हा शेतकरी विचारतो की हे काय चाललंय, तेव्हा उत्तर मिळतं सरकारी काम आहे, काही करू शकत नाही। पण खरोखर कायदा काय सांगतो? महावितरणला अमर्याद अधिकार आहेत का? शेतकऱ्याच्या जमिनीचा हक्क संपतो का? भरपाई मिळते का? खांब हटवता येतात का? कोणत्या परिस्थितीत वीज खांब बेकायदेशीर ठरतो? CGRF म्हणजे काय? विद्युत कायदा काय सांगतो? संविधान तुम्हाला कोणते अधिकार देते? महसूल अधिकारी काय करू शकतात? कोर्टात काय उपाय आहेत? आज आपण सर्व माहिती अत्यंत सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। हा विषय प्रत्येक शेतकऱ्याने समजून घेतला पाहिजे, कारण अनेक लोक अज्ञानामुळे स्वतःचे नुकसान करून घेतात। सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, तुमची जमीन तुमची मालमत्ता आहे। भारताच्या संविधानात मालमत्तेचा अधिकार हा महत्त्वाचा कायदेशीर अधिकार आहे। सरकार सार्वजनिक कामासाठी जमीन वापरू शकते, पण त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पाळणे आवश्यक आहे। कुणीही अधिकारी, कर्मचारी किंवा कंत्राटदार मनमानी करू शकत नाही। सरकारी काम आहे म्हणून कायदा मोडण्याचा अधिकार कुणालाही नाही। आता प्रश्न येतो की वीज कंपनी शेतात खांब का टाकते? गावात वीज पुरवठा करण्यासाठी लाईन टाकावी लागते, ट्रान्सफॉर्मर बसवावे लागतात, नवीन शेती पंप जोडणे द्यावी लागते, उद्योग, घरे, विहिरी, मोटार यासाठी वीज व्यवस्था आवश्यक असते। काही वेळा शेतातून लाईन नेली जाते, पण याचा अर्थ असा नाही की शेतकऱ्याचे अधिकार संपले। अनेक वेळा असे होते की सर्वात सोपा मार्ग निवडण्यासाठी अधिकारी थेट शेतातून लाईन नेतात, शेतकऱ्याला विचारत नाहीत। काही वेळा रस्ता उपलब्ध असतो तरीही शेतातून खांब टाकले जातात। काही वेळा राजकीय दबाव असतो, काही वेळा खाजगी व्यक्तीच्या फायद्यासाठी दुसऱ्याच्या शेतातून लाईन नेली जाते। अशा वेळी शेतकऱ्याने गप्प बसू नये। एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, वीज खांब टाकणे आणि जमीन ताब्यात घेणे या 2 वेगळ्या गोष्टी आहेत। बहुतेक वेळा जमीन सरकारच्या नावावर जात नाही, पण जमीन वापरावर मोठा परिणाम होतो। ट्रॅक्टर फिरवताना अडचण येते, ऊस, डाळिंब, आंबा, द्राक्ष यांसारख्या पिकांचे नुकसान होते, ठिबक व्यवस्था अडते, शेताची किंमत कमी होते, काही वेळा बांधकाम करता येत नाही, त्यामुळे भरपाईचा प्रश्न निर्माण होतो। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, वीज खांब टाकण्यापूर्वी शेतकऱ्याची परवानगी आवश्यक आहे का? याचे उत्तर परिस्थितीनुसार बदलते। काही प्रकरणात वीज प्राधिकरणाला कायद्याने अधिकार दिलेले असतात, पण याचा अर्थ मनमानी नाही। अधिकारी योग्य प्रक्रिया पाळूनच काम करू शकतात। अनेक वेळा पूर्वसूचना देणे आवश्यक असते, पंचनामा करणे आवश्यक असते, नुकसान मोजणे आवश्यक असते, भरपाई निश्चित करणे आवश्यक असते। जर हे काहीच केले नाही तर शेतकरी आक्षेप घेऊ शकतात। अनेक शेतकरी मोठी चूक करतात, ते फक्त तोंडी विरोध करतात, पण नंतर कोणताही पुरावा राहत नाही। त्यामुळे सर्वात आधी पुरावे गोळा करा, व्हिडिओ काढा, फोटो काढा, खांब कुठे टाकले त्याचे मोजमाप करा, कोणत्या दिवशी कर्मचारी आले त्याची तारीख लिहून ठेवा, कोणत्या अधिकाऱ्याने आदेश दिले ते विचारा, नोटीस मिळाली का ते तपासा, शेजारच्यांचे साक्षीदार ठेवा। पुढे कोर्टात आणि कार्यालयात हे खूप उपयोगी पडते। आता समजा अचानक तुमच्या शेतात खांब टाकायला सुरुवात झाली, तर लगेच काय करावे? सर्वप्रथम शांत राहा, भांडण करू नका। सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो, पण कायदेशीर हरकत घेणे हा तुमचा अधिकार आहे। लगेच लेखी अर्ज द्या, महावितरण कार्यालयात इन्वर्ट करून घ्या, अर्जाची प्राप्ती घ्या, त्या अर्जात स्पष्ट लिहा की माझी पूर्व परवानगी घेतली नाही, नुकसान होणार आहे, पर्यायी मार्ग उपलब्ध आहे, भरपाई निश्चित केलेली नाही, काम तात्काळ थांबावे। अनेक वेळा अधिकारी अर्ज घेत नाहीत, मग पोस्टाने पाठवा, स्पीड पोस्ट करा, पोस्टाची पावती जतन करा, ईमेल असेल तर ईमेल करा। आजकाल पुरावे अत्यंत महत्त्वाचे आहेत। आता अनेक लोक विचारतात की वीज खांब हटवता येतात का? तर हो, काही परिस्थितीत हटवता येतात। जर लाईन चुकीच्या पद्धतीने टाकली असेल, विनयभंग झाला असेल, पर्यायी मार्ग उपलब्ध असेल, अनावश्यक नुकसान होत असेल किंवा प्रक्रिया बेकायदेशीर असेल, तर तुम्ही बदल मागू शकता। पण प्रत्येक कारण वेगळे असते। माझ्या शेतात खांब आहे म्हणून लगेच हटेल असे नाही, कायदेशीर मुद्दे मजबूत असणे आवश्यक आहे। आता आपण CGRF समजून घेऊ। CGRF म्हणजे कन्झ्युमर ग्रीव्हन्स रिड्रेसल फॉरम। हा वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी तयार केलेला मंच आहे। अनेकांना यांची माहिती नसते, पण योग्य प्रकारे तक्रार केली तर मदत मिळू शकते। चुकीचे बिल, कमी व्होल्टेज, जोडणी समस्या, अनधिकृत कारवाई, नुकसान भरपाई अशा अनेक विषयांवर तक्रार करता येते।
तक्रार करताना फक्त भावना लिहू नका, कायदेशीर मुद्दे लिहा. उदाहरणार्थ, माझ्या गट नंबरमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता खांब टाकण्यात आला. माझ्या ऊस पिकाचे नुकसान झाले. पर्यायी रस्ता उपलब्ध असूनही शेतातील लाईन नेण्यात आल्या. पंचनामा करण्यात आला नाही. भरपाई निश्चित करण्यात आलेली नाही. शेतीच्या वापरावर परिणाम झालेला आहे. संविधानिक आणि कायदेशीर अधिकारांचे उल्लंघन झाले आहे. अशा पद्धतीने लेखी तक्रार करा. आता भरपाईबद्दल बोलूया. अनेक वेळा लोकांना वाटते की खांब उभा राहिला म्हणजे काहीच मिळत नाही, पण प्रत्यक्षात पिकांचे नुकसान, झाडांचे नुकसान, जमीन वापरातील अडथळा, कायमस्वरूपी नुकसान या गोष्टींसाठी भरपाईचा मुद्दा उपस्थित करता येतो. काही वेळा महसूल अधिकाऱ्यांकडून पंचनामा करून घेतला जातो, म्हणून नुकसान होताच लगेच लेखी अर्ज द्या. उशीर करू नका. समजा तुमच्या डाळिंब बागेत खांब टाकला, झाडे तोडली, मग फक्त झाडे गेली असे न म्हणता झाडांची संख्या, वय, उत्पादन, बाजार मूल्य, भविष्यातील उत्पन्न याचा उल्लेख करा, कारण फळबागांचे नुकसान दीर्घकालीन असते. अनेक वेळा अधिकारी सांगतात की भरपाई मिळणार नाही, पण शेतकऱ्याने कायदेशीर आधार मागावा. आता एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, जर तुमच्या शेतातून दुसऱ्या खाजगी व्यक्तीला फायदा होण्यासाठी लाईन नेली जात असेल तर त्याकडे गंभीरतेने पहा, कारण काही वेळा प्रभावशाली लोक स्वतःच्या सोयीसाठी दुसऱ्याच्या जमिनीचा वापर करून घेतात. पर्यायी सार्वजनिक मार्ग उपलब्ध असूनही शेतात लाईन नेली जाते. अशा वेळी हरकत घेणे अधिक मजबूत होते. महसूल विभागाची भूमिका काय असते? तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तुम्ही अर्ज देऊ शकता, पंचनामा मागू शकता, जमिनीवरील नुकसान नोंदवू शकता. काही वेळा प्रशासकीय पातळीवर प्रश्न सुटतो, पण अनेक शेतकरी फक्त फोनवर बोलतात. ते चुकीचे आहे. लेखी पुरावा सर्वात मोठे शस्त्र आहे. आता कोर्टाचा प्रश्न, जर मोठे नुकसान होत असेल, प्रक्रिया बेकायदेशीर असेल किंवा अधिकारी ऐकतच नसतील तर सिव्हिल कोर्ट किंवा उच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय असू शकतो. काही वेळा इंजंक्शन मागितले जाते, काही वेळा भरपाई मागितली जाते, काही वेळा लाईन शिफ्टिंग मागितली जाते. कोर्टात जाण्यापूर्वी पुरावे मजबूत असावेत. अनेक वेळा लोक उशीर करतात, खांब उभा राहतो, लाईन सुरू होते, वर्षानुवर्षे जातात, मग अचानक केस करतात. त्यामुळे वेळेवर आक्षेप घेणे महत्त्वाचे आहे. एक गोष्ट समजून घ्या, सर्वच वीज खांब बेकायदेशीर नसतात. काही वेळा सार्वजनिक हितासाठी काम आवश्यक असते, पण प्रक्रिया आणि न्याय महत्त्वाचा आहे. शेतकऱ्याला पूर्णपणे दुर्लक्षित करून काम करणे चुकीचे आहे. आता आपण एक उदाहरण पाहूया. समजा गावात नवीन ट्रान्सफॉर्मर बसवायचा आहे. रस्त्याच्या कडेला जागा उपलब्ध आहे, तरी थेट शेताच्या मध्यभागी खांब टाकला. त्यामुळे ट्रॅक्टर फिरू शकत नाही. विहिरीकडे जाणारा रस्ता अडला. अशा परिस्थितीत शेतकरी पर्यायी मार्गाची मागणी करतात. आता दुसरे उदाहरण बघा. एका शेतकऱ्याचा आंबा बागेतून 11 kV लाईन नेली, अनेक झाडे तोडली, पंचनामा नाही, भरपाई नाही. अशा वेळी नुकसान भरपाईसाठी मजबूत दावा तयार करता येतो. तिसरे उदाहरण, एका शेतकऱ्याने तोंडी विरोध केला, पण लेखी अर्ज दिला नाही. नंतर कोर्टात गेला. समोरच्या विभागाने सांगितले की कामावेळी कुठलाही आक्षेप नव्हता, त्यामुळे पुराव्याअभावी अडचण निर्माण झाली. म्हणून प्रत्येक गोष्ट लेखी करा. आता प्रश्न येतो की कोणकोणती कागदपत्रे जतन करावीत. पहिला, 7/12, फेरफार, नकाशा, फोटो, व्हिडिओ, नुकसानाचा तपशील, महावितरणला दिलेले अर्ज, पोस्ट पावत्या, पंचनामा, शेजारच्यांचे निवेदन, पीक, फोटो, जुने आणि नवीन नकाशे हे सर्व अत्यंत महत्त्वाचे आहे. काही वेळा लोक म्हणतात सरकारी कामाला विरोध केला तर अडचण येईल, पण कायदेशीर हक्क मागणे हा गुन्हा नाही. शांततेत लेखी कायदेशीर पद्धतीने प्रश्न मांडणे आवश्यक आहे. आता आपण संविधानिक बाजू समजून घेऊया. कायद्याने राज्य म्हणजे रूल ऑफ लॉ. सरकारी संस्था सुद्धा कायद्याच्या चौकटीत काम करतात. कुणीही अमर्याद नाही. नैसर्गिक न्यायाचा सिद्धांत सांगतो की ज्याच्यावर परिणाम होणार त्याला ऐकले पाहिजे. त्यामुळे अनेक प्रकरणात शेतकऱ्याची बाजू महत्त्वाची ठरते. आता एक मोठी समस्या म्हणजे अज्ञान. अनेक शेतकरी कागदपत्रे वाचत नाहीत, नोटीस समजत नाहीत, त्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जातात. म्हणून गावोगावी कायदेशीर जागृती आवश्यक आहे. तुमच्या शेतात खांब टाकण्याआधी खालील प्रश्न नक्की विचारा. कोणत्या योजनेअंतर्गत काम सुरू आहे? लेखी आदेश कुठे आहे? लाईन नकाशा दाखवा. पर्यायी मार्ग का वापरला नाही? पंचनामा झाला का? भरपाई कशी मिळेल? जबाबदार अधिकारी कोण आहे? कामाचे मंजुरी पत्र काय? हे प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार तुम्हाला आहे. अनेक वेळा कर्मचारी म्हणतात वरून आदेश आहेत, पण शेतकऱ्याने लेखी माहिती मागितली पाहिजे. माहितीचा अधिकार कायदा वापरू शकता. RTI अंतर्गत अनेक महत्त्वाची कागदपत्रे मिळवता येतात. उदाहरणार्थ लाईन मंजुरी, नकाशा, तांत्रिक अहवाल, भरपाई नियम, परवानगी पत्रे,
तक्रार नोंदी RTI हा शेतकऱ्याचा मोठा कायदेशीर शस्त्र आहे। आता एक महत्त्वाची गोष्ट बघा, काही वेळा शेतकरी स्वतः सही करून घेतात आणि नंतर वाद करतात। कोणताही कागद न वाचता सही करू नका। तात्पुरती परवानगी किंवा नो ऑब्जेक्शनवर सही घेतली जाऊ शकते, त्यामुळे प्रत्येक कागद नीट वाचा। अनेक वेळा गावात दबाव टाकला जातो, सगळे देत आहेत पण तुम्ही पण द्या, पण प्रत्येक जमीनधारकाचा स्वतंत्र हक्क असतो। आता विद्युत सुरक्षेचा मुद्दा बघा, काही वेळा कमी उंचीवर लाईन जाते, त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो। शेतातील यंत्रे, ऊस हार्वेस्टर, ट्रॅक्टर, पाईप, पाण्याचे फवारे यामुळे जीवितास धोका असतो। अशा वेळी तात्काळ लेखी तक्रार करा। जीवित सुरक्षा हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे। एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, कायदा जाणणारा शेतकरी फसत नाही, पण अज्ञानामुळे अनेक लोक नुकसान सहन करतात। म्हणून गावातील प्रत्येकाने किमान मूलभूत कायदेशीर माहिती ठेवली पाहिजे। आता आपण एक प्रॅक्टिकल प्रक्रिया पाहूया। पहिला टप्पा, काम सुरू होताच फोटो व्हिडिओ घ्या। दुसरा टप्पा, महावितरण कार्यालयात हरकत अर्ज द्या। तिसरा टप्पा म्हणजे तहसीलदार आणि तलाठी यांना प्रत द्या। चौथा टप्पा म्हणजे नुकसान पंचनामा मागवा। पाचवा टप्पा म्हणजे RTI टाका। सहावा टप्पा CJRF मध्ये तक्रार करा। सातवा टप्पा, गरज पडल्यास कोर्टात जा। ही व्यवस्थित कायदेशीर पद्धत आहे। अनेकांना वाटते की कोर्टात गेल्यावर वर्षानुवर्ष लागतात, काही वेळा तसे असतेही, पण योग्य कागदपत्रे आणि मजबूत केस असेल तर प्रशासनावर दबाव तयार होतो। अनेक प्रश्न कोर्टाबाहेरही सुटतात। आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, जर खांबामुळे सिंचन लाईन, पाईपलाईन किंवा शेतरस्ता बंद झाला तर त्याचा स्वतंत्र उल्लेख करा, कारण फक्त खांब उभा केला एवढे सांगणे पुरेसे नसते, प्रत्यक्ष परिणाम दाखवावा लागतो। काही वेळा खांबामुळे भविष्यात बांधकाम किंवा प्लॉटिंगवर परिणाम होतो, जमिनीचे बाजारमूल्य कमी होते, याचाही मुद्दा उपस्थित करता येतो। अनेक लोक विचारतात, 1 रुपयाही न देता खांब हटवता येतो का? याचे वास्तववादी उत्तर असे आहे की प्रत्येक केस वेगळी असते। काही प्रकरणात शिफ्टिंग खर्चाचा प्रश्न येतो, काही वेळा विभाग स्वतः बदल करतो, काही वेळा कोर्ट आदेश देते, काही वेळा भरपाई देऊन प्रश्न सोडवला जातो। त्यामुळे सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर आंधळा विश्वास ठेवू नका। कायदेशीर तथ्य तपासा, पण जर पूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर असेल तर शेतकऱ्याची बाजू मजबूत होऊ शकते। म्हणूनच कायदा काय सांगतो हे समजून घेणे आवश्यक आहे। आता गावातील वास्तव पाहूया। काही लोक प्रभाव वापरून स्वतःच्या जमिनीवरून लाईन जाऊ देत नाहीत आणि गरीब शेतकऱ्याच्या शेतातून लाईन नेतात, हे अन्यायकारक आहे। अशा वेळी सामूहिक हरकत महत्त्वाची ठरते। तुमच्या गावात असे प्रकरण असेल तर ग्रामसभेचा मुद्दा उभा करा, लेखी ठराव मागा, स्थानिक प्रशासनाला निवेदन द्या। आता काही महत्त्वाच्या चुका पाहू ज्या शेतकरी करतात। तोंडी बोलून थांबणे, पुरावे न ठेवणे, रिकाम्या कागदावर सही करणे, उशिरा तक्रार करणे, फक्त राजकीय लोकांवर अवलंबून राहणे, नकाशा न तपासणे, RTI न वापरणे, नुकसान पंचनामा न मागणे, या चुका टाळा। आता एक कायदेशीर मानसिकता समजून घ्या। सरकारी कार्यालयात फक्त रागाने काम होत नाही, कायदेशीर तयारीने काम होते। शांत भाषा, लेखी अर्ज, पुरावे, नियम यामुळे प्रभाव पडतो। तुम्ही अर्जात असे लिहू शकता, माझ्या मालकीचा गट नंबर, यामध्ये पूर्वी सूचना न देता विद्युत खांब उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। सदर कामामुळे शेती वापर, पीक सिंचन व्यवस्था, मालमत्तेवर परिणाम होत आहे आणि पर्यायी मार्ग उपलब्ध असूनही माझ्या शेतातून लाईन नेण्याचा प्रयत्न केला जात आहे। कृपया सदर कामाची संपूर्ण कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत व योग्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत काम स्थगित करावे। अशा प्रकारची भाषा प्रभावी असते। आता महिला शेतकऱ्यांबद्दल एक मुद्दा, अनेक जमिनी महिलांच्या नावावर असतात, पण व्यवहार पुरुष करतात। महिला मालक असतील तर त्यांची संमती महत्त्वाची असू शकते, त्यामुळे जमीन मालक कोण आहे हे तपासा। आता डिजिटल पुराव्याचे महत्त्व, मोबाईलवर डेट आणि टाइम दिसतील असे व्हिडिओ काढा। गुगल लोकेशन असलेले फोटो उपयुक्त ठरू शकतात, हे खूप मोठे पुरावे होतात। आता काही लोक विचारतात की पोलिसांकडे जाऊ शकतो का? जर धमकी, जबरदस्ती, मारहाण किंवा बेकायदेशीर प्रवेश असेल तर परिस्थितीनुसार पोलीस तक्रार देऊ शकतात, पण प्रत्येक प्रकरणात फौजदारी गुन्हा बनतोच असे नाही, त्यामुळे योग्य कायदेशीर सल्ला घ्या। आता एक सामाजिक वास्तव बघा, शेतकरी अनेक वेळा सरकारी लोकांशी पंगा नको म्हणून गप्प बसतो, पण नंतर आयुष्यभर नुकसान सहन करत बसतो। त्यामुळे सुरुवातीला कायदेशीर पावले उचलणे महत्त्वाचे आहे।
वीज लाईन आणि उच्च दाब लाईन यामध्ये फरक असतो. हाय टेन्शन लाईन असल्यास धोका असू शकतो. सुरक्षा, अंतर, वापर मर्यादा यांचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे तांत्रिक माहितीची महत्त्वाची असते. अनेक वेळा लोकांना वाटते की खांब उभा झाला म्हणजे केस संपली, पण काही वेळा नंतरही नुकसान भरपाई किंवा शिफ्टिंग मागता येते. मात्र उशिरा टाळणे चांगले. आता एक मोठा मुद्दा म्हणजे माहितीची कमतरता. गावातील अनेक लोक सोशल मीडियावरील अर्धवट माहितीवर विश्वास ठेवतात. एक अर्ज करा आणि खांब हटेल असे सरसकट होत नाही. प्रत्येक प्रकरणात कायदेशीर तथ्य वेगळी असतात. म्हणून काय करावे? कागदपत्रे तपासा, नकाशा तपासा, नियम समजून घ्या, लेखी हरकत घ्या, पुरावे जतन करा, योग्य सल्ला घ्या. हे सर्वात सुरक्षित मार्ग आहेत. आता शेवटी एक महत्त्वाचा संदेश. शेतकरी हा दुर्लभ नाही. कायदा प्रत्येकासाठी समान आहे. सरकारी संस्था सार्वजनिक सेवेसाठी आहेत, पण शेतकऱ्याने स्वतःचे अधिकार ओळखले पाहिजेत. कायदेशीर जागरूकता हीच खरी ताकद आहे. भावनेपेक्षा पुरावे महत्त्वाचे असतात. ओरडण्यापेक्षा लेखी अर्ज प्रभावी असतो. अफवांपेक्षा कायदा मजबूत असतो. तुमच्या शेतात वीज खांब टाकला असेल तर घाबरू नका. शांत रहा, माहिती घ्या, पुरावे जतन करा. कायदेशीर मार्ग वापरा. योग्य प्रक्रिया पाळली गेली की हे तपासा. नुकसान झाले असेल तर भरपाई मागा. पर्यायी मार्ग असेल तर त्याचा मुद्दा मांडा. गरज पडल्यास CGRF, महसूल विभाग, RTI आणि न्यायालयीन मार्ग वापरा.